मुळात आज गणेशोत्सव विसर्जनाच्या निमित्तानं सोलापुरात आल्याचा मनापासूनच आनंद आहे आणि सोलापूरकर ज्या उत्साहानं गणेशोत्सव साजरा करतात आणि तेवढ्याच उत्साहानं त्याचं विसर्जनही करत असतात आणि हा सोलापूरचा इतिहास आहे आणि या सोलापूरकरांच्या आनंदामध्ये सहभागी होणं गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होणं म्हणून मी या ठिकाणी आलो आणि ही मिरवणूक आज बऱ्याच दिवसांनी पहिल्यांदा डीजे मुक्त अशी मिरवणूक होते। मी सगळ्या शहरातल्या मंडळांना धन्यवाद देईन की त्यांनी या उपक्रमामध्ये सगळ्यांनी साथ दिलेली आहे आणि सगळ्यांनी डीजे मुक्त गणपतीची मिरवणूक करण्याचा निर्णय घेतला। प्रशासनाने निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी हे सगळे करतात आणि यातून मला वाटतं शहरातल्या नागरिकांना जो त्रास होतो, वयस्कर नागरिक असतील किंवा लहान मुलं असतील किंवा सगळ्याच नागरिकांना जो त्रास होतो तो या निमित्तानं कमी होईल आणि लोकांचं आरोग्यही चांगलं राहील आणि पारंपरिक वाद्यामध्ये या मिरवणुका होत असताना लोकांचा उत्साह पण राहील आणि पारंपरिक वाद्याला या निमित्तानं खूप महत्व या निमित्तानं येईल आणि त्यामुळे अनेक लोकांना रोजगार पण यातून मिळेल आणि गणेशोत्सव पण शांततेने पार पडेल। दादा, अंजली कृष्णा या ज्या IPS आहेत त्यांचा आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे आणि अजितदादांवरती सोशल मीडिया पद्धतीनं उपमुख्यमंत्री पदावर असणाऱ्या माणसांना थेट व्हिडिओ कॉल करणं एखाद्या अधिकाऱ्याला कितपत योग्य वाटतं? आपण ज्या जिल्ह्यातले पालकमंत्री आहेत, ज्या जिल्ह्याचे पालक आहेत त्याच अधिकाऱ्यांना मुळात तो जो फोन झालेला होता तो गैरसमज त्या कृष्णा म्हणून अधिकारी होत्या, त्या नव्या अधिकारी होत्या आणि त्यामुळे त्यांना कन्फर्म नव्हतं की हा फोन कुणाचा आहे म्हणून त्या निमित्तानं त्यांनी स्वतःच्या मोबाईलवर किंवा मला नंबर द्या मी कॉल करते अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली। मला वाटतं दादा हे प्रशासनाला महत्व देणारे, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना कायम किमतीने वागवणारे दादांचा स्वभाव आहे। त्यामुळे अशी जरी घटना जी झालेली आहे ती मला वाटतं आता आपण सगळ्यांनी बघितलेली आहे, पण मुख्य जो उद्देश होता त्यातनं तो काय अधिकाऱ्याचा अवमान करणं का अधिकाऱ्याला त्रास देणं असा नव्हता, पण गैरसमज जी झाली, शेवटी उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना मी उपमुख्यमंत्री बोलताय आणि तेव्हा एखाद्या अधिकाऱ्याने जेव्हा त्यांना ओळखलंच नाही किंवा चर्चा झाल्यानंतर झालं म्हणून गैरसमजातून झालेला तो प्रकार आहे, त्याला एवढं हे करण्याची आवश्यकता नाही। दादांनी त्या संदर्भात ट्विट केलेलं आहे आणि दादांनी आपली भूमिका मांडलेली आहे। खरं ओबीसी जे आहेत ते आता दुसरा वाढताना दिसत आहेत, कशा प्रकारे होतं? मी ओबीसी समाज बांधवांना सांगेन की ओबीसी समाज बांधवांच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाज बांधवांना न्याय देण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतलेली आहे आणि त्यांनी खात्रीने सांगितलेलं आहे, मी त्याचा घटक आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही आणि आपण सगळ्यांनी देवेंद्रजींचा संघर्ष पाहिलेला आहे। ओबीसीच्या पाठीशी कदाच देवेंद्रजी ठामपणे उभे राहिले आणि त्यातून त्यांना जे भोगायला लागले ते आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे, परंतु आजही देवेंद्रजी ठाम आहेत। मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे भूमिका त्यांची आहे, त्यासोबत ओबीसीच्या हक्काच्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे ही भूमिका आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची आहे। त्यामुळे मी ओबीसी समाजाला सांगेन आपण बिनधास्त राहावा, आपल्या समाजाच्या आरक्षणाचा आणि समाजाच्या हक्काचा रक्षण करणारा मुख्यमंत्री आज महाराष्ट्रामध्ये आहे आणि सगळ्या समाजाला न्याय देणारा मुख्यमंत्री आज महाराष्ट्रामध्ये आहे। तर कुणाच्या ताटातून काढून कुणाला द्यावं अशा पद्धतीची भूमिका घेणारे मुख्यमंत्री नाहीत। त्यामुळे आपण अस्वस्थ राहावा आणि यातलं एक आहे की काही लोकांना दोन जाती धर्मांना कायम भांडत ठेवायचं आणि स्वतःची राजकीय पोळी भाजता येते का अशा पद्धतीची भूमिका घ्यायची, त्यातूनही काही गोष्टी घडतात। पण माझी सगळ्याच बांधवांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी एकत्र राहून या महाराष्ट्राला पुढे घेऊन गेलं पाहिजे। ह्युंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमानी ह्युंदाई आता आपल्या सोलापुरात। क्रेटा, वेन्यू, अल्काइझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध। सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता इलेक्ट्रिक मध्ये एक्स्टर, ऑरा, ग्रँड आय10 निऑस गाड्या CNG मध्ये आणि तेही 0 डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध। सोमानी ह्युंदाईला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा। भव्य अशा प्रशस्त शोरूमला आजच भेट द्या। पत्ता सोमानी ह्युंदाई,
हॉटेल बालाजी सरोवर जवळ होडगी रोड सोलापूर. संपर्क 9225179300.